बातमी महत्त्वाची आहे। मंत्रालयामध्ये मंत्री राठोड यांच्या कार्यालयामध्ये चोरी झाल्याची माहिती मिळतेय। आताची आघाडीची एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे राठोड यांच्या कार्यालयातून 80,000 चोरीला गेल्याचं सूत्रांकडून सांगितलं जातंय। आता पोलिसांकडून या संपूर्ण घडामोडींचा खरतर तपास केला जातोय। राठोड यांच्या कार्यालयातून 80,000 चोरीला गेलेले आहेत। सूत्रांची ही सगळी माहिती आहे। मंत्रालयामध्ये चोरी झालेली आहे, त्यामुळे आता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देतात। गिरीश, नक्कीच आपण पाहतो की मंत्रालयात शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातून 80 करोड चोरीला गेल्याची सूत्रांची माहिती आणि मंत्रालयामध्ये 10,000 पेक्षा जास्त रोकड घेऊन जाण्याची परवानगी नसल्यानं संजय राठोड यांच्या कार्यालयामध्ये 80,000 रुपयाची रोकड आलीच कशी याबाबत आता चर्चा रंगत आहे। 80,000 रुपयांसाठी कार्यालयातील कर्मचारी आणि कार्यालयात ये जा करणारे इतर विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या उशिरापर्यंत या संदर्भात धाडाधर्ती झाल्याची सुद्धा माहिती संकलन मिळते। तसेच याबाबत माहिती बाहेर पडून यासाठी अधिकाऱ्यांकडून कारवाया करण्यात आल्याचे बोललं जाते। या संदर्भात आता पोलीस निश्चितच गिरीश, या संपूर्ण तपासाकडे आपले लक्ष असणार आहे। मात्र आपण या आघाडीची मोठी बातमी बघतोय। कर्मचाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत झाडाझडती देखील घेण्यात आलेली आहे। मंत्रालयामध्ये राठोड यांच्या कार्यालयामध्ये चोरी झाल्याची सूत्रांची माहिती आहे। राठोड यांच्या कार्यालयातून 80,000 रुपये चोरीला गेलेले आहेत, त्यामुळे चोरी नेमकी कशी झाली या संदर्भात आता पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय। सीसीटीव्ही आहेत आणि त्याच्याच आधारे पोलीस पुढील तपास करतायत।